ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीमुळे राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललाय। कारण आज दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6,000च्या पुढे गेलाय, तर एकूण 65 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। आणि विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये महिनाभरानंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,000च्या पार गेला असून दिवसभरात 1,025 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मंदार, पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे ही। फक्त पुणेकरच नाही तर एकूण राज्यभरातील लोकांसाठी यामुळे चिंता वाढू शकते। पुण्याचा जर विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्यात 16 ऑक्टोबरला म्हणजे जवळपास एका महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे, ज्यावेळी पुण्यात 1,000हून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झालेली होती। 17 ऑक्टोबरला पुण्यात 946 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि त्यानंतर ही आकडेवारी सतत कमी होत गेली गेल्या सव्वा महिन्यामध्ये। मात्र आज पुण्यामध्ये 1,025 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि आज दिवसभरात 16 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि हेच चित्र आपल्याला राज्यामध्ये देखील प्रतिबिंबित होताना दिसतंय। आज राज्यात 6,159 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळलेले आहेत, तर 65 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। अर्थात ही कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या चाचण्यांमध्ये जी वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे झालेली आहे, परंतु दुसरीकडे कोरोना वाढतो आहे पुन्हा एकदा दिवाळीतील गर्दीमुळे, हे देखील यातून स्पष्ट होत आहे। धन्यवाद मंदार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।